नमस्कार मंडळी. गुड आफ्टरनून. आज संडे आहे आणि आजचा प्लॅन सिंपल आहे, ग्रोसरी शॉपिंग. आता मी निघते आहे ग्रोसरीसाठी. बघूया आज काय-काय फ्रेश भाज्या मिळतात. आता ना मी स्टोअरला जायला निघते आहे आणि आरोह पण रेडी झाला आहे. आपण आरोहचं काहीतरी वेगळंच म्हणणं होतं, की तिथं गेल्यावर त्याला काहीतरी हवं होतं. म्हणून आरोह मला सांगत होता आधीच, की मला हे हवं आहे. नंतर आरोह रेडी झाला आणि आम्ही निघालो होतो स्टोअरकडे जायला. तर इथं आरोह शूज आज आरोहला सुट्टी आहे, त्यामुळे ग्रोसरीसाठी मला कंपनी मिळणार आहे. पण तिथं गेल्यावर ना आरोहची शॉपिंग वेगळीच चालू असते, स्वतःसाठीची चालू असते. नुसतं चॉकलेट, कँडीज शोधणं चालू असतं. आज बाहेरचा वेदर पण खूप मस्त आहे. परफेक्ट सनी वाइब्स आहेत आणि बस आम्ही स्टोअरला पोहोचलो. चला आता बघूया आज काय-काय फ्रेश मिळतंय. आता बघा मी स्टोअरमध्ये एंटर केलं आहे आणि इथं खूप फ्रेश भाज्या दिसतायत. हे बघा फ्रेश मस्त फुलं पण आहेत, घेवडा आहे, वांगी आहेत, कारली आहेत आणि इथं बघा फ्रेश टोमॅटोसुद्धा दिसतायत मस्त. सगळ्याच भाज्या मस्त फ्रेश आहेत आणि वीकेंडला ना अशा चांगल्या फ्रेश भाज्या मिळतात कारण सगळेजण वीकेंडलाच अशी ग्रोसरी करतात. त्यामुळे ना वीकेंडला अशा फ्रेश भाज्या मिळून जातात आणि नंतर काही डाळी वगैरे घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि चटर-पटर पण घ्यायचं होतं ते पण घेतलं आणि इथं बघा बास्केट पूर्ण फुल झाली होती. आता ना थोडं डेली यूजसाठी पण मी भाज्या घेतल्या आहे आणि काही विकली स्टॉकसाठी पण घेतल्या आहे. इथं बघा आता मटकी, चवळी, हरभरा असं घेतलं आणि ते भिजत घातलं ना, त्याची उसळ नाश्त्याला मस्त होऊन जाते सकाळी. त्यामुळे ते आधी घेतलं आणि आता बघा ग्रोसरी पूर्ण झाली आहे. आता मी घरी जायला निघते आणि इथल्या इंडियन स्टोअरला ना सर्व काही मिळून जातं. असं कधी वाटतच नाही, की आपण कॅनडामध्ये आहे आणि आपल्याला हे मिळत नाही आहे. इथं मोस्टली सगळ्या इंडियन्स भाज्या मिळतात. घरी आल्यानंतर थोडी रेस्ट केली कारण ग्रोसरी करून ना खूप थकून गेले होते. त्यामुळे ना घरी आल्यावर थोडंसं झोपली, आराम केला आणि नंतर फ्रीज आवरायला घेतलं. कारण भाज्या ठेवायच्या होत्या त्यामुळे ना फ्रीज छान व्यवस्थित नीटनेटकं करून घ्यायचं होतं. आता फ्रिजमध्ये जे सामान आहे सगळं काढून नीट क्लीन करते आहे आणि मग फ्रेश भाज्या अरेंज करते. मला ना क्लीन आणि ऑर्गनाइज्ड फ्रीझर बघून ना खूप सॅटिस्फायिंग वाटतं. त्यामुळे ना अशी वीकली ग्रोसरी आणली, की मी फ्रिज वरचेवर असं साफ करत राहते. म्हणजे नीट आणि क्लीन पण राहतं आणि भाज्या पण छान ऑर्गनाइज करून ठेवता येतात आणि फ्रेश फ्रीज बघून ना मस्त असं फ्रेश फील होतं. त्यामुळे ना मी नेहमी असंच करते. फ्रिज क्लीन करून घेते आणि नंतरच भाज्या ठेवते. आता बघा खालची टबसुद्धा क्लीन करून घेतले. कधी-कधी मी काय करते ना, हे डायरेक्ट मस्त धुवून काढते. पण आज जास्त खराब झालेलं नव्हतं. त्यामुळे मी ना असंच मस्त पेपरनी पुसून घेतले आणि आता फ्रिज क्लीन करून झालं. आता भाज्या ठेवायला घेते आणि एक-एक भाजी व्यवस्थित ठेवून देते. ज्या भाज्या व्यवस्थित डब्यामध्ये ठेवायच्या आहेत, त्या व्यवस्थित ठेवून देते. काही अ, कोथिंबीर वगैरे आहे, ते पेपरमध्ये व्यवस्थित डब्यामध्ये ठेवून देते. त्यामुळे ना जास्त दिवस टिकतात आणि असं पिशवीमध्येच जर ठेवून दिलं ना, तर त्या भाज्या लवकर सडतात. त्यामुळे ना त्या पिशवीमधल्या काढून ठेवणं मस्ट आहे. आज बघा मला कैरीसुद्धा मिळाली आहे इथं स्टोअरमध्ये. त्यामुळे कैरी पण घेऊन आली आणि त्याची मी ना मस्त एक रेसिपी करणार आहे इन्स्टंट लोणचं. मला खूप दिवसापासून करायचं होतं. त्यामुळे ना ते मी करणार आहे म्हणून मी कैऱ्या घेतल्या होत्या. आज मला दिसल्या होत्या स्टोअरमध्ये. त्यामुळे आधी मी कैऱ्या उचलल्या आणि घेतल्या आणि इथं बघा आरोहची भेंडी पण आणली आहे. आरोहला भेंडी खूप आवडते. त्यामुळे ना प्रत्येक वेळेस ग्रोसरी करताना भेंडी पण घ्यावीच लागते. कारण आरोहला ना भेंडीची भाजी खूप आवडते आणि मला सुद्धा आवडते. तर इथं बघा मला आरोहला ज्या भाज्या आवडतात ना, त्या सगळ्या घेऊन आली आहे. आता सगळ्या भाज्या व्यवस्थित मस्त ठेवून देते फ्रिजमध्ये आणि तुम्ही पण माझ्यासारखे भेंडीप्रेमी असाल ना, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की तुम्हालाही भेंडी आवडते म्हणून. आता बघा सर्व अशा भाज्या ना व्यवस्थित ठेवून दिल्या ना, की वीकली प्लॅनिंगमध्ये मस्त हेल्प होते. आता बघा फ्रिज पण क्लीन झालं आणि भाज्या पण सेट झाल्यात. आता सगळं एकदम ऑर्गनाइज आहे. आता बाकी सामान ठेवायचं राहिलं होतं. डाळी वगैरे आणल्या होत्या. त्या नीट बरण्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवायच्या होत्या. आता त्या ठेवायला घेते. म्हणजे ना पूर्ण पिशवी खाली होऊन जाईल आणि व्यवस्थित क्लीन होऊन जाईल पूर्ण किचन. कारण हे सामान पण कधी ना कधी आवरायचंच असतं. त्यामुळे ना ज्या दिवशी आणलं त्या दिवशीच मी आवरून घेते. म्हणजे एक काम पूर्ण होऊन जातं. कारण नंतरही ते मलाच करायचं असतं. त्यामुळे ना मी जेव्हा आणलं तेव्हाच करून घेते. आता बघा फ्रिजचं काम झालंय. आता मी हे सगळ्या डाळी ठेवायला घेते. आता बघा भाज्यांची पिशवी रिकामी झाली आहे. आता बाकी सामान ठेवायचं होतं आणि त्याआधी बघा इथं भाज्यांच्या सर्व पिशव्या ना इतक्या साऱ्या जमा झाल्या होत्या. त्यामुळे त्या एका साइडला ना अशा भरून ठेवल्या एका पिशवीमध्ये म्हणजे डायरेक्ट टाकता येतील. आता थोडं सामान नाही तर खालीच ठेवायचं होतं कबर्डमध्ये ते ठेवून घेते आणि तुम्हाला सांगू का ग्रोसरी करणं खूप ईझी असतं. पण हे सगळं ठेवणे म्हटलं की खूप टाईम जातो. पण एकदा सगळं सेट झालं की किचन एकदम क्लीन आणि फ्रेश वाटतं.
आणि आरोहच्या स्कूल टिफिनसाठी ना मला अशी वीकली ग्रोसरी करावीच लागते. नाहीतर रोज आज काय द्या हा मोठा क्वेशन पडतो. आणि जेव्हा घरात भाज्या रेडी असतात ना, तेव्हा खूप ईझी होतं. कधी पराठे, कधी पोळी भाजी असा टिफिन मॅनेज होतो. म्हणून मी ट्राय करते, की वीकली सगळ्या बेसिक भाज्या घेऊन ठेवायच्या. जेणेकरून ना आरोहचा टिफिन प्लॅन करणं ईझी होतं. आणि मॉमीजसाठी तर टिफिन प्लॅनिंग हा बिगेस्ट टास्क असतो. पण भाज्या घरात असल्या, की सगळं ईझी होतं आणि मॉम लाईफ ना थोडी प्लॅनिंगवाली असते, पण अशा स्मॉल थिंग्समुळे ना खूप हेल्प होते. आता मी ना डाळी आणि ग्रेन जे सगळं घेतलं होतं ते कंटेनर्समध्ये रिफिल करते. सर्वात आधी पिशवीमधून बाहेर काढते म्हणजे ना लगेच पटकन ठेवता येईल. आणि मला ना असे नीटली भरलेले डब्बे बघून ना खूप छान वाटतं आणि ट्रान्सपरंट भरण्या किंवा डब्बे असे सगळे भरलेले दिसले, की किचन पण एकदम ऑर्गनाइज दिसतं आणि मला असा सेटअप खूप सॅटिस्फायिंग वाटतो. आता बघा सगळं मी मस्त नीट सेपरेट डब्यामध्ये ठेवते. म्हणजे मूग डाळ, तूर डाळ, हरभरे, चना डाळ वगैरे असं काही जे आणलं आहे ना, ते सगळं असं सेपरेट डब्यामध्ये ठेवते आणि असं केलं की ना कुकिंग पण ईझी होते. म्हणजे आपल्याला असे ट्रान्सपरंट डब्बे असले ना, लगेच दिसतं आपल्याला कुठली डाळ कुठे ठेवली आहे. त्यामुळे ना आपल्याला टाईम वाचतो म्हणजे मेन म्हणजे टाईम वाचतो. लगेच दिसतं. शोधत बसावं लागत नाही कुठल्या डब्यामध्ये आहे, कुठल्या डब्यामध्ये आहे. आपल्या आईसारखं. आपल्या आई लोकं काय करतात स्टीलचे डब्बे घेतात आणि त्याच्यामध्ये ठेवतात. त्यामुळे ना आपल्याला शोधत बसावं लागतं, की कुठल्या डब्यामध्ये काय आहे? पण आई लोकांना बरोबर माहिती असतं, कारण त्यांना ना रोजची सवय झालेली असते. तर असो, आता बस सगळे डब्बे रिफिल झाले आणि आता किचन पण एकदम मस्त सेट झालं आहे. ग्रोसरी आवरता-आवरता ना कधी वेळ गेला कळलंच नाही आणि तोपर्यंत आरवला पण भूक लागली होती, कारण संध्याकाळ पण होऊन गेली होती, जेवणाचा टाईम झाला होता. त्यामुळे ना तो जेवण मागत होता. मग काय पटकन स्वयंपाकाला लागले आणि मॉम लाईफ म्हणजे तर मल्टीटास्किंग फुल आरवसाठी पोळी करत होते आणि एका साइडला ना मी कुकरमध्ये भाजी पण टाकली होती. मूग भिजत टाकले होते आणि त्याला छान मोड पण आलेले होते. मग त्याचीच भाजी केली आणि डायरेक्ट कुकरलाच लावली म्हणजे पटकन होईल. तर आता ना मग आरवसाठी पोळी केली आणि आमच्यासाठी भाकरी करणार होती. अभि आणि मी ना डिनरला भाकरीच खातो. हलकी पण असते पचायला. त्यामुळे ना रात्रीचं मस्त भाकरी खातो. आरवला तर एवढी भूक लागली होती, की त्याला पोळी टाकेपर्यंत सुद्धा सबुरी नव्हती. सारखं मागे लागला होता, "मम्मा झालं का? झालं का?" खेळत असतो दिवसभर आणि त्यामुळे ना संध्याकाळी त्याला लवकर भूक लागून जाते. मध्ये पण काही खात नाही. सकाळी जेवतो आणि दुपारी स्कूलमधून आल्यावर थोडंफार काही खाल्लं तर खाल्लं, नाहीतर मग संध्याकाळी डायरेक्ट जेवण करतो. म्हणून ना त्याला लवकर भूक लागते. त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक मी लवकरच करत असते आणि इथं बघा माझी भाकरी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, जमली का मला? आता बघा भाजी झाली होती. आता गरमागरम जेवण रेडी होतं. मग आधी आरवला दिलं जेवण आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. तर असा होता माझा आजचा संडे फुल प्रोडक्टिव्ह गेला. घरकाम, ग्रोसरी, क्लीनिंग आणि शेवटी कुकिंग. सगळं मॅनेज करताना थोडं थकली होती, पण शेवटी सगळं आवरलेलं पाहून ना खूप समाधान मिळतं. तुमचाही संडे असा बिझी असतो का, की तुम्ही संडेला फुल रेस्ट करता? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.